आपण या ठिकाणी जेव्हा नगरपालिकेमध्ये येतो तेव्हा सगळ्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून या ठिकाणी फक्त आपण लोकांच्या सेवेसाठी लोकांचे सेवक म्हणून लोकांनी निवडून दिले आहे याचं भान ठेवलं पाहिजे असं सुद्धा या निमित्ताने मी सांगेन। परंतु माझ्या प्रचाराच्या दरम्यान जे काही नेते या ठिकाणी आले त्यांना कुठेतरी अपमानित करण्याचं काम सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी केलं। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब असतील, त्या ठिकाणी बाळ्या मामा असतील। बाळ्या मामा हे या ठिकाणी असलेले आपल्या समाजाचे खासदार आहेत। आगळी कोळी कराडी या लोकांचा मान सन्मान आहे। संसदेत दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावावं म्हणून सातत्याने आवाज उठवणारे आहेत आणि अशा पद्धतीने कोण बाळ्या मामा कोण काळ्या मामा वगैरे बोलून खरं तर आपल्या सगळ्यांच्या भावना त्या निमित्ताने दुखवलेल्या आहेत। आमचे नेते प्रशांतजी पाटील साहेब यांना सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आमच्या सुद्धा भावना दुखलेल्या आहेत। कारण या ठिकाणच्या असलेले सुपुत्रांना कोणीही बोलण्याचं धाडस यापुढे करणार नाही याची मात्र मी खात्रीशीर आपल्याला ग्वाही देते। कारण कुणीही हलक्यात घेऊ नये। आम्ही जसं तोंडातला घास देतो हसायला पाठ देतो पण गद्दारी केली तर लंगोटी सुद्धा सोडून घेण्याची ताकद आम्हा साऱ्यांमध्ये आहे हे कोणी विसरू नये। आलेला कार्य करण्याची भूमिका आहे कारण मीठ पिकवणारी आमची जात या ठिकाणी मासेमारी करणारी भात पिकवणारी कष्ट करणारी आमची जमात त्याला कोणी गृहीत धरू नये एवढंच या निमित्ताने सांगते। 100% उरणच्या विकासामध्ये जो जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची भूमिका मी सुद्धा घेईन। तुम्ही काळजी करू नका। जो तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात हे त्या इलेक्शन पुरता मर्यादित होतं। आता इलेक्शन झालेले आहे त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणचे असल्यावर नगरपालिकेची पायरी चढल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत ते झेंडे बाहेर ठेवूनच या ठिकाणी एंट्री केली पाहिजे। उरणच्या विकासाचा जो जो आडवा येईल त्याला 100% सांगते मी नांगरा सगट घोडा लावला जाईल। मी मस्ती म्हणून कुठेतरी डायलॉग बाजी करायचं म्हणून बोलत नाही। गेल्या 15 दिवस तुम्ही मला बघितलात मी आग्र्याची पोर आहे लंगोटी सोडल्याशिवाय ठेवणार नाही।